नमस्कार. राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. आता हे कितीपत दिलासादायक किंवा आशादायक असणार आहे, ती येणाऱ्या काळातच कळणार आहे. त्याचा काय फायदा होतोय? केंद्रीय पथक राज्यात दाखल होत आहे आणि पाहणी हे करणार आहे. आता नेमकं नुकसान होऊन गेले, कोणत्या गोष्टीची पाहणी करणार आहे, तेही पाहण्याजोगीच आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया, की हे पथक नेमलं आहे, त्यामध्ये कोण-कोण आहेत? या पथकाचा उद्देश काय आहे? हे कोणकोणत्या जिल्ह्यात जाणार आहे? आता तिथे गेल्यानंतर ते शेतावरती, बांधावरती जाऊन नेमकी पाहणी कशाची करणार आहे? त्यानंतर पाहणी केल्यानंतर त्याचं मूल्यमापन करून ते अहवाल कसं सादर करेल? त्यानंतर अतिरिक्तची मदत येईल का? की काय आशा बळीराजाला एक नवीन केंद्र सरकारमार्फत मिळते का मदतीची? हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. त्यामुळे विनंती आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यासोबतच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, बाधित शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून जी काही मदत आता मिळणार आहे, यामध्ये त्यांना कसं पात्र करून घेता येईल हे त्यांना समजेल. चला तर माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या 3 ते 5 नोव्हेंबरमध्ये या 2 दिवसातच पाहणी हे पथक करणार आहे. केंद्रीय पथक राज्यात दाखल होणार आहे. आता या पथकामध्ये कोण-कोण आहेत हे पाहूया. नेमकं 8 व्यक्ती किंवा 8 लोकांचं हे पथक असणार आहे. याचं नेतृत्व जे करणार आहे ते गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव R.K. पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे मदतीचं पथक राहणार आहे आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या 7 विभागाचे अधिकारी असणार आहेत. आता हे पथक 2 तुकडीमध्ये असणार आहे. आता कोणते जिल्हे निवडलेले आहेत, तर त्यामध्ये विशेषतः 2 विभाग निवडण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्यातले. एक म्हणजे कोकण विभाग आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे मराठवाडा विभाग आहे. तर या 2 विभागात हे 2 पथक जातील आणि पाहणी करतील. त्यानंतर होणार काय, की ह्यांचं जे काही अहवाल असणार आहे, जाग्यावरती जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा अहवाल हे गृह मंत्रालयाकडे सादर करणार आहेत. आता गृह मंत्रालयाकडनं हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालय एक उच्चस्तरीय कमिटी म्हणजे हाय लेवल कमिटी स्थापन करण्यात येईल आणि त्याचं पुनरावलोकन केलं जाईल, म्हणजे त्याच्यावरती अभ्यास केला जाईल या अहवालावरती आणि त्याच्यानंतर काय ते अधिकची मदत ही घोषित होऊ शकते. आता या पथकामध्ये कोणकोणते विभागाचे मंत्री असणार आहेत? सगळ्यात अगोदर फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त विभागाचे अधिकारी असणार आहेत. त्यासोबत जलशक्ती मंत्रालयाचे अधिकारी आहेत. त्यासोबतच आहेत रस्ते वाहतूक आणि महामार्गाचे अधिकारी, शिवाय पुन्हा ग्रामविकास अधिकारी असणार आहेत. ऊर्जा मंत्रालयाचे पण अधिकारी यामध्ये आहेत. सोबत केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अधिकारी आहेत. इस्रोचे रिमोट सेन्सिंग सेंटर जे आहेत याचेही अधिकारी आहेत. याचा व्याप्ती आणि ज्या अर्थी हे पथक बनवलेलं आहे हे खूप सूचित करतंय की पूर्णपणे आढावा घेतला जाईल या नुकसान भरपाईचा. मग नेमकं आता आपण पाहूया की नुकसानीचं तपशील कसं तपासणार आहेत. यामध्ये हे पथक जिथंही जाईल तिथं घर आणि इमारतीचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे किती अंशतः घराचं नुकसान झालेलं आहे, पूर्णपणे पडलं आहे, अंशतः बाधित झालेलं आहे, या पक्का घराचं नुकसान जे झालेलं आहे याची आकडेवारीही सादर करण्यात येईल केंद्राकडे. त्यानंतर कृषी पिकाचं नुकसान, यामध्ये बागायती पिकाचं नुकसान किती आहे, मग त्याच्यासाठी सबसिडी किती लागणार आहे याचीही मागणी करण्यात येईल. त्यासोबतच पायाभूत सुविधा म्हणजे ज्यामध्ये की रस्ते, पूल, वीज, त्याच्यानंतर खांब जे आहेत, ट्रान्सफॉर्मर, त्या तारा, याचं किती पट नुकसान झालेलं आहे हे त्या विभागामार्फत केलं जाईल आणि त्याची आढावा हे वरती सादर करण्यात येईल. त्याच्यानंतर पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, त्याची नुकसान जे झालं असेल त्याचं पुनरावलोकन करावं लागेल, त्याचं दुरुस्ती करावी लागेल, याची माहिती वरती दिली जाईल. मत्स्य व्यवसाय व पशुधन, मासळी आणि पशुधनाचे काय नुकसान झालेलं आहे त्याचाही आढावा घेण्यात येईल. आता मृत्यू आणि मृत्यू व्यक्तीच्या वारसाला तात्काळ अनुदान देण्याचं यामध्ये घोषित करण्यात येईल आणि जखमी लोकांना वैद्यकीय उपचार जे काही झालेले आहेत त्याच्यावरती सरकारची मदत मिळालेली आहे का, की आणखीन नसेल मिळाली तर ती कशी पोहोचवता येईल त्याचाही अहवाल सादर करण्यात येणार आहे. तर आकडेवारी काय सांगते, की राज्यामध्ये जवळपास 1,43,00,000 हेक्टर ही जमीन आहे, आपली उपजाऊ जमीन आहे. त्या 1,43,00,000 तब्बल 68,69,000 हेक्टरवरती पिकाचं नुकसान झालं, म्हणजे जवळपास 70% ह्याचं नुकसान झालेलं आहे. आता यातच या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत राज्य सरकारने 31,628 कोटीची मदत ही वाटप केलेली आहे. अद्याप ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये, ही भाग वेगळी आहे. त्यामुळं आता आपण पाहूया की याच्या पथकाचे अपेक्षित परिणाम काय असू शकतात, की म्हणजे या पथकामधून आपण काय अपेक्षा करू शकतो. आता या पथकाचं असं आहे की तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. काय आहे की जाग्यावरती ते जाणार आहेत, ते पाहणी करणार आहेत. एखाद्या ठिकाणी पाहणी झाली आणि त्याला कळलं की ज्या शेतकऱ्यांना थेट नुकसान झालेलं आहे, तर त्याचं जे काही नुकसानीचं प्रमाण आहे आणि त्याच्या किती पट नुकसान झालेलं आहे, त्याचं किती मूल्यमापन करणार आहेत जाग्यावरतीच आणि त्याच्यानंतर तत्काळ केंद्राला याचा अहवाल सादर करण्यात येईल. म्हणजे असं नाही की आता फक्त पथक झालंय, आलंय, पाहणी केलं, गेलंय. मूल्यमापन जागेवर होणार आहे, हे एक चांगली बाब आहे. त्यासोबतच महाराष्ट्र सरकारने सांगितलं की ह्या वर्षी 130 ते 150% इतका जास्त पाऊस पडलेला आहे. मग खरंच हा पाऊस इतका पडलेला जो आहे त्याची पूर्तता म्हणजे त्याची तपासणी केली जाईल आणि जर असं असेल तर वाढीव मदतही मिळणं गरजेचं आहे, हेही केंद्राला कळालेलं आहे. आता सध्या हेक्टरी मदत जी मिळतीये ती अपेक्षानुसार खूप कमी आहे. तुटपुंजी मदत ही सरकारलाही कळलेलं आहे, राज्याच्या आणि केंद्राच्या. त्यामुळे जर नुकसान जास्त झालं असेल तर वाढीवची मदत जर द्यायची असेल तर या पथकाचा अहवाल खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
त्याच्यानंतर आपण पाहतो की सोयाबीन उत्पादक शेतकरी, जर राज्यात 36 जिल्ह्यापैकी 15 ते 20 जिल्हे आहेत ज्यामध्ये सोयाबीन हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं. मग आता या पिकासाठी जे काही पाण्यामध्ये पीक जास्त काळ राहिल्यामुळं सोयाबीन काळं पडलेलं आहे. म्हणजे धान्य आहे सोयाबीनचं ते काळं पडलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे. आता हे काळ्या पडलेल्या धानाला वेगळ्या प्रकारे काही निकष काढून वेगळ्या मदती म्हणजे वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून एक वेगळी मदत केंद्राकडून मिळवता येते का? ही या पथकामध्ये पाहण्याजोगी राहणार आहे. आता याच्यासोबतच हे पथक जे इस्रोचे अधिकारी आहेत आणि अ, बाकी इतर काही अधिकारी मंडळी आहेत, तर हे कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येतील का ते पाहणं गरजेचं आहे. कारण निसर्गाचा हा जो समतोल झालेला आहे तो वर्षानुवर्ष वाढतच जात आहे आणि आपण पाहतोय की पुणे विभागानं आणि सोलापूर विभागानं, हवामान विभागानं संकेत दर्शवलेत की आणखीनही काही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे. आज नोव्हेंबर आहे तरी येलो अलर्ट आहे. तर येणाऱ्या भविष्यात ह्या ज्या काही पूर परिस्थिती आणि त्यामुळे जे काही बाधित शेती होणार आहे, शेतपीक होणार आहेत, त्यासाठी NDRF मार्फत 100% उपाययोजना काय करता येतील का? NDRFमध्ये अशा काही नवीन योजना लागू करता येतील का, की त्याची पथक आणि तुकडी कायमस्वरूपी अलर्ट ठेवता येईल का? जेणेकरून नुकसान झालं तर तात्काळ तिथल्या तिथं मदत ही पोहोचली पाहिजे. त्यासोबतच विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये सीना नदी किनारी 100 वर्षापासून आतापर्यंत कधीच लोकांनी इतका पाऊस आणि पाणी नाही पाहिलं. ते यावर्षी पाहायला मिळाले. तर अशा प्रकारे एक नैसर्गिक आपत्तीत ज्या काही जी ठिकाणी आतापर्यंत उपाययोजना नाहीये, तिथं उपाययोजना काय बांधता येतील का? ॲडव्हान्समध्ये काही करता येईल का? याचाही अभ्यास या पथकामध्ये करण्यात येणार आहे आणि या अख्ख्या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्याला कसं सक्षम बनवता येईल याचाही अभ्यास करणार आहेत आणि आशा करूया की तुम्ही या पथकाकडनं किंवा ह्यांच्या अहवालाकडे बारीक लक्ष ठेवून राहा आणि त्यामार्फत काही अतिरिक्त मदत मिळते का शेतकऱ्याला हे पाहणं जोगी आहे. आशा करूया यामध्ये शेतकऱ्याला आणि बळीराजाला नक्कीच काही दिलासा मिळेल आणि त्याच्या संदर्भात जर काही अपडेट्स असतील तर मी तुमच्यापर्यंत वेळेतच पोहोचवत राहील. त्यासाठी परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.